माहेरी निघाले आहे. 8-10 दिवसांचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे. गाडीत बघितलं असेल तुम्ही, माझी मोठी बहीण आणि तिची मुलगी होती. लहान दिसत असली तरी ती मोठी बहीण आहे माझी. तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा. मी चालली आहे माझ्या गावाकडे. माझं गाव कोणतं आहे आणि जातानाचा रस्ता, आम्ही कुठे कुठे थांबलो, काय काय केलं सगळं मी तुम्हाला पुढे सांगते. हे जाताना आम्ही मारोळी म्हणून गाव आहे, तिथं थांबलो होतो. आम्हाला जाताना लागतं. तिथं खूप छान मठ आहे, बऱ्याच दिवसांचा. जुना पण एक आहे आणि हा नवीन हा जुना आहे. अजून एक नवीन पण मठ आहे बहुतेक, मला पण एवढं माहीत नाही. आम्ही गाडीने जातो आणि येतो, त्यामुळं पहिल्यांदा एसट्या होत्या त्यावेळेस एसटीतनं असं बघायचे की हा मठ आहे तर म्हणून आम्ही गाडीने आज आल्यामुळे मुद्दाम इथं थांबलो होतो मठावर. तर बघा मठ बघा, पुन्हा बोलू आपण. हां लय खाली येते ते, खाली बघ घर आहे, तिथनं येऊन ह्यातनं बाहेर यायचं आहे. तुमच्या सोरडीला कुठं आहे? सोरडीच्या त्या मठात भुयार आहे काय? ही कोणत्या संतांची मूर्ती आहे तुम्हाला ओळखते आहे का? बघा, हातावर विठ्ठलाची मूर्ती आहे त्यांच्या. किती छान झोपडी आहे बघा तिथं. खूप असं मैदानात, एकदम असं रानात हे आहे, मठ आहे हा. एकदम काहीच नाही, सुमसाम वातावरण, शांत. ह्या रस्त्याने गाड्या वाहनं अजिबात जात नाहीत एवढ्या जास्त. बघा पूर्ण मठ कसा आहे. हां ही येत होती की फुलाला, आई पहिलं ती यायची. कोण? ह्याच्यातनं पण जावा खाली, त्यातनं पण येते खालनं जाऊन. बहुतेक तीच आहे. तिथं खाली एकदम छोट्या छोट्याशा गुहा होत्या, एकदम वाकून बसून असं खाली जायचं आणि दुसऱ्या बाजूला बाहेर निघत होतं. वेगळंच असं काहीतरी भुयार मार्ग असल्यासारखं होतं ते. छोटी छोटी मंदिरं होती. तिथं दर्शन करून मठावर आम्ही थोड्या वेळाने निघालो. जाताना आम्हाला रस्त्यात संध्याकाळ झाली होती. संध्याकाळचं वातावरण बाहेर बघा असं झालं होतं पूर्ण. ते लोकेशन बघितलं की फोटो काढायसाठी, व्हिडिओ काढायसाठी आम्ही सारखं गाडी थांबवत होतो आणि मग जात होतो. पूर्ण एन्जॉय करत रस्त्याने सगळ्या. बघा पुढे व्हिडिओ तुम्ही असंच. हा रस्ता खूप छोट्या छोट्या गावांमधनं, एकदम खेडेगावांमधनं, रानातनं असा वेगळा जातो. त्या गावात 4च घरं असतात बाजूला आणि तिथून रस्ता. तर आम्ही आता जातो दरवेळेस तो एक हायवे मार्ग एक वेगळा झालेला आहे चांगला, 4 पदरी रस्ता, पूर्ण मोठा हायवे रस्ता आहे तो, विजापूर वगैरे उमदी. पण हा मधून जुना रस्ता आहे खूप, आणि खूप छोट्या छोट्या गावांमधनं हा जातो पहिल्यापासूनच. त्याच्यामुळे आम्ही आज ह्या मार्गाने बऱ्याच दिवसानंतर आलो होतो. कशाला करून घेतलं असतं मग, माहित असतं. इकडं बघू तोंड, इकडं बघू तोंड, कोणीकडं होतं तिला बघ, तर इकडं बघू तोंड. माहितच नाही खरंच ना, कोण कुठं कसं जातं काय पत्ता सगळं आम्हाला माहित होतं का? खरं तू आईला गेलो विचार. हां विचार. अशा टाइमच्या गाडीत गप्पा गोष्टी दंगा मस्ती होतं की असं भांडायची मॅरेज असंच एन्जॉय करत करत आम्ही पूर्ण रस्ता गेलो होतो. गाडी दरवाजा लावर. मम्मी गाडी लागल्या. फोनवर बोलायचं ना आता. जाताना आमच्या सगळ्यांचं मोबाईलवर काम चालू होतं. माझं व्हिडिओ करायचं, तिचं लोकेशन बघून फोटो काढायचं, आणि बहिणीचे फोन चालू होते, सगळे फोनवरच होते.
आम्ही गाडीतून उतरलो आणि गाडी घेऊन पुढे आम्ही गेलो रस्त्यात उभारून फोनवर बोलत आहोत. आम्हाला इथं पण कॉल चालू आहेत. हे सगळं रस्त्यात चालू होतं आमचं आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो आमच्या गावी. जे माझं गाव आहे त्या गावची भाषा मलाच बोलायला येत नाही. माझं गाव कर्नाटकात आहे आणि आम्ही मुंबईला राहिल्यामुळे मला कन्नड भाषा येत नाही, समजत नाही, आम्हाला कोणालाच काही कळत नाही. आणि गाव पूर्ण कन्नड आहे. येतं काही लोकांना मराठी, पण हे कर्नाटकात येतं. विजापूर भाग वगैरे तिकडची लोक जास्त आहेत तिथं. देवस्थान पूर्ण कर्नाटकातली देवी आहे तिथं. त्याच्यामुळे आम्हाला कन्नड येत नाही. माझ्याच गावची भाषा मला येत नाही बोलायला. खूप सुंदर असं मंदिर आहे हे. आता अजून चालू आहे याचं बांधकाम वगैरे सगळं खूप जुनं आहे. आता खूप नवीन व्हायला लागलं आहे, बदलायला लागलेलं आहे. आम्ही तर आता जास्त जाणं येणं होत नाही लग्न झाल्यापासून. आम्ही नाहीतर सारखं त्या मंदिरात असायचो. गाव म्हणजे आम्ही गावात नाही राहत. माझं घर आहे ते 2 गावांच्या मध्ये आहे. वडिलांचं शेत आहे ते. अर्धं शेत आणि घर एक ह्या गावात येतं, म्हणजे गुड्डापूर म्हणून गाव आहे हे तिथं येतं. आणि अर्ध शेत आणि घर आसंगी गाव आहे तिथं येतं. दोन्हीच्या मध्ये जे वेस असते गाव ओलांडल्यानंतर जी बदलते त्या ठिकाणी वडिलांचं शेत आणि घर आहे. थोडी म्हणजे आम्ही जास्त करून तिकडच्या भागात असतो, त्या गावात. दोन्हीचं अंतर तेवढंच पडतं आम्हाला. इकडे यायला पण तेवढंच होतं आणि त्या गावाला जायला पण दोन्ही अंतर तेवढंच पडतं. पण इकडे जास्त आमचा संपर्क नसतो, म्हणजे हा कन्नड गाव असल्यामुळं. पण तरी ह्याच्यात पण आमचं एक घर आणि थोडीफार शेती इकडच्या भागात पण येते. आणि लग्नाच्या अगोदर आम्ही असं सारखं यायचो. चालत आलं की अर्धा तासात पोचतो, 15-20 मिनटं अर्ध्या तासात येत होतो. पण आता जास्त करून जाणं होत नाही. आम्ही भरपूर दिवसात 1-1.5 वर्षांनी गेलो होतो. त्यामुळं मलाच बघून सगळं वेगळं वाटायला लागलं होतं आम्हाला. खूप छान झाले बांधकाम, मंदिर वगैरे सगळ्यांना. देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी वाजत गाजत व्हायला लागले होते. आणि आम्ही बऱ्याच दिवसांना आल्यामुळे दर्शनाच्या लाईनी रांगा दुसरीकडून वेगवेगळ्या ठिकाणावरून लागायला सुरुवात झाली होती. सगळेच आम्ही बऱ्याच दिवसानंतर आलो होतो. त्याच्यामुळे कुठं रांगेला उभं राहायचं, कसं उभं राहायचं काहीच कळण्यासारखं नाही. ती रांग पहिल्यांदा म्हणजे तिकडं कशी नाही लागत आहे. आम्ही सगळं पहिल्या ठिकाणी जात होतो. सगळं बदललं होतं. दरवाजा दुसरीकडून गेला होता, रांग दुसरीकडून लागत होती. आम्हाला जसं कुठेतरी नवीन गावी एकदम बाहेरगावीच गेल्यासारखं वाटायला लागलं. खूप छान मंदिर आम्हालाच ओळखायला येण्यासाठी सामान्य वर्षात एवढं बदललं आहे सगळं. खूप एखाद्या पॉश एरियाची वरचं झालं. ते कर्नाटकातलं असल्यामुळे तिकडचे लोक, ती देवी कर्नाटकातले आहेत, गणक आहेत, एवढे मानतात ती लोक. तिकडचे मुख्यमंत्री वगैरे सगळं म्हणजे त्यांनी जीर्णोद्धार तिथं माणसं बघा पालखी येणार ती मग अशी वाजत गाजत नैवेद्य नेला देवीला. देवीची ह्या 3 वेळा आरती. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 रूपं बदलली जातात. सकाळी ती कुमारिका असते, दुपारी 12च्या आरतीला ती महिला होते, तरुण वयात येते, आणि रात्रीची ती वृद्ध स्त्री होते. रात्री तिला शॉल वगैरे पांघरून हातात काठी दिलेली असते. आणि सकाळी आणि तेच पण लगेच चेहरा पण बदलतो. सकाळी बघितलं तर तुम्ही असं कुमारिका मुलगी अशी वाटते, दुपारी एकदम तरुणबाई, आणि संध्याकाळी सुकलेला चेहरा असं म्हातारी, आणि रूप पण तसंच देतात तिला. 3 आरत्यानं बदललं जातं. तर आता पालखी फिरणार होती. कोणता वार होता, आम्ही त्या दिवशी गेल्यामुळं सोमवार होता बहुतेक. सोमवार होता. मग दर सोमवारी पालखी फिरते म्हणत होतं देवीची 3 वेळेस. त्यामुळे हे लोक सगळे पालखीच्या खाली झोपण्यासाठी थांबले होते. बघा आता मी काही जास्त बोलत नाही, तर सगळं तुम्ही बघूनच म्हणजे डोळ्यांचं दृश्य हे करून घ्या. डोळे पण सुखावून घ्या बघून हे सगळं असं दृश्य. ते म्हणतात ना नयन सुख काय असतं, तर ते आम्हाला बघून त्या दिवशी कळलं होतं की एवढं पालखी येणार म्हणून सगळे माणसं किती उशीर वाट बघत बसले होते. त्याच्या खाली झोपणं, नैवेद्य, आरती, मंदिर, त्यावेळेस कळलं की काय ऊर्जा आणि नयन सुख म्हणजे काय असतं. हा सोहळा बघण्यासारखा होता.
अगो बाई बघा कसं यायचं त्या पालखीनं. जागा तर ठेवली का ह्यांनी. का तिला झोपू द्याल ते का बघायला. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही इथं अन्नप्रसादालयात आलो होतो. खूप मोठं अन्नप्रसादालय आहे इथं आम्ही प्रसाद घेतला. मला मंदिरातलं पूर्ण वातावरण सगळं तुम्हाला दाखवायचं होतं, त्यामुळे मी जास्त काही बोलले नाही. नाहीतर खूप माहिती सांगण्यासारखी होती तिथं, पण ते वातावरण तुम्हाला बघू द्यावं म्हणून मी जास्त काय बोलले. हे आत्ता नवीन झालं आहे. असं वाटत होतं की आम्ही दुसऱ्याच कुठल्या तरी गावाला आणि कुठल्या तरी देशात आलो आहे, काय की एवढं बदलले. बाकी तुम्ही गाव बघचाल ना, पूर्ण डोंगराळ भाग, दगडं, माती, म्हणजे पाऊस पण नसतो तिकडं एवढा जास्त. प्यायला पण पाणी नसतं अजिबात. उन्हाळ्यात वगैरे तर ह्यांना प्यायला पाणीसुद्धा विहिरीतून वगैरे काढून आणावं लागतं. पण त्या ठिकाणी एवढ्या सुधारणा झाल्या आहेत आणि हे आम्हीच बघून चाट पडलो होतो की नक्की आम्ही आपल्या गावाला चालू आहे का दुसरीकडे कुठं आलो आहे म्हणून. हे बघा एवढं बदललं होतं. सिक्युरिटी गार्ड वगैरे, मंदिर, अन्नप्रसादालय तर एवढं मोठं झालं होतं, एवढा पॉश एरिया. असं म्हणजे कुठं बाहेर गावी पण गेल्यावर असं भेटेल की नाही बघायला, दुसऱ्या परदेशात वगैरे गेल्यासारखं पूर्ण पाणी प्यायचं. त्यामुळे आम्हीच आश्चर्यचकित होऊन बघत असलो. तर इथूनच आमचं घरी जायचा रस्ता लागतो प्रसादालयाच्या बाजूने. ही बाबा यायला खिशात. आणि मंदिर देवीचं गावात आहे. गावातून इकडं आल्यानंतर प्रसादालय आहे गावाच्या बाहेर, आणि तिथून शेतात जाण्यासाठी आमच्या रस्ता लागतो. हे चल की काय झालंय. खूप असं म्हणजे जागृत देवस्थान असल्यासारखं आहे ते. कर्नाटकातले लोक तर खूपच मानतात त्यांना. म्हणजे महिन्यातून अमावस्येला वगैरे अशी भरपूर लोक येतात दर्शनाला. पहिलं तर महिन्यातून, वर्षातून एकदा जत्रेला वगैरे यायची. पण आता तर गाड्या आणि भरपूर वाहनं झालेत तर सगळ्यांना, त्यामुळे आता 12ही महिने वाहनं येतात. कधी जाईल तेव्हा गर्दीच असते 24 तास आणि 12 महिने चालूच असतं. पहिलं आम्ही जातो त्यावेळेस एवढं काय नव्हतं. जत्रा आली तरच, नाही तर मग सगळं सुनसाम शांत असायचं. आता म्हणून एवढ्या सोयी सुविधा खूप झाल्या आहेत. इथूनच आमच्या गावी घरी रस्ता जायचा रस्ता लागतो शेतात जाण्यासाठी. तर सगळंच एवढं बदललं होतं. आम्हाला रस्तासुद्धा ओळखायला येत नव्हता की कुठून घराकडे जायचं आहे. एवढं म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी वाटायला लागली होती की आमचंच गाव, आमचंच म्हणजे घर, आणि ते सुद्धा आम्हाला ओळखायला येणं झालं इथं आल्यानंतर. कुठल्याच गावात नाही, कर्नाटकाकडे जायचंय घराकडे, कुठंच रस्ता सापडत नव्हता. एवढं सगळं इथंच भेटलं. दुसरं कुठलं गाव ओलांडताना आहे का? ही कर्नाटकातच आहे तिकडं. आमच्या तिकडं कुठं आहेत? कुठलं पण ओलांडा कुठं पण जावं हे असं नाही कुठं बोर्ड. पण तेच की नाही वेस ओलांडल्यासारखे ना गावात येताना, तसं हे असं कुठंच नाही गेट म्हणल्यासारखं. इथं किती दिवस झालंय की. हां तेच की.
इथं आम्ही घरी येऊन पोचलो होतो. तर हे कुत्रे सगळे कुत्रे एका जागी आले होते, त्यामुळे ह्यांचं भुंकणं चालू होतं. त्यांचं आधी एक कुत्रं होतं आणि आमचं पण आम्ही गाडीत घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे ते कुत्र्यांचं सगळं भुंकायचं चालू होतं. हे बघा, घरी जाऊन पोचलो होतो संध्याकाळी. त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाली सगळी आणि दुसऱ्या दिवशीचं शूटिंग आहे. एक दिवस राहिलो होतो आम्ही. संध्याकाळी 7-8 वाजले असतील आम्हाला त्या दिवशी पोचायला आणि दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही 8-9 वाजता आलो होतो. तर उद्याचा व्हिडिओ पण आहे. मी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ, दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला उद्या पाठवते. अभ्यास करायला लागला तू लिहिली. इथं फोन आला होता, पण आम्हाला भूक लागली होती आणि जेवायची एवढी गडबड झाली होती की काय प्रसाद घेऊन आलो. तिथं फक्त थोडासा शिरा खाऊन आलो होतो आणि त्याच्यानंतर ते आल्यानंतर बराच वेळ बसलो वगैरे, थांबलो केलो आणि मग जेवायला घेतलं होतं. त्यामुळे फोनवर बोलायला पण कोण तयार नव्हतं, डायरेक्ट जेवायलाच बसले होते सगळेजण आल्या. चला तर राहिलेला पार्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करते. दुसऱ्या दिवशीचा थोड्या वेळानं कर भेटूया वैष्णव फोटो उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. जेवल्यावर तू बऱ्याच जेवलाय का? दिवसांनी व्हिडिओ आला आहे हा.